क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। साक्री तालुक्यातील महिर गावात दिनांक 28 रोजी सप्ताहाच्या 7व्या दिवशी श्रींची पालखी मिरवणूक आणि ज्ञानेश्वरी ग्रंथराज मिरवणूक सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला। या सोहळ्यात गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। या मिरवणुकीत लहान मुलांनी सादर केलेल्या विविध देखाव्यांनी उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेतले। अनेक महिला डोक्यावर कलश आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या, ज्यामुळे मिरवणुकीला एक आगळीवेगळी शोभा प्राप्त झाली। मिरवणूक हनुमान मंदिरातून सुरुवात होऊन संताबा महाराज मंदिरापर्यंत निघाली। रस्त्याच्या ठिकठिकाणी भक्तांनी रांगोळ्या काढून औक्षण करून फुलांनी स्वागत केले। भजनी मंडळांनी अभंग गायन केले आणि महिला मंडळांनी गीता पाठ सादर केला। माऊलींच्या मूर्तींचे पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि त्यावेळी भक्तगणांनी आरती, भजन आणि महाप्रसादाचा आनंद घेतला। सोहळ्यात गावातील सरपंच रमेश सरक यांनी आरतीचा मान मिळवला। तसेच अनेक ग्रामस्थांनी या मिरवणुकीत सहभागी होऊन भक्तिभाव प्रकट केला। उद्या सकाळी 10 ते 12 वाजता अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगता पारस महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं होणार आहे। यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे, ज्याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी छगन कोळेकर, साक्री। श्री ग्रंथराज पारायण सोहळा महिर सालाबादाप्रमाणे या सोहळ्याला 16 वर्ष झाले। 16 वर्ष झाले परंपरेनुसार काही खेडे माऊली कृष्णा माऊलीच्या आशीर्वादाने हा सोहळा चालू झालेला आहे। या गावातील सर्व माय माऊल्या, सर्व माळकरी मंडळी, गावातले सर्व ज्येष्ठ श्रीमंत या पंचक्रोशीतले सर्व साथी या सप्त्याचे सहभाग असतो। या उत्सवाला आज गावामध्ये पालखीचं मिरवणूक चालू आहे। सांगत्याला पंचक्रोशी